नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही YT स्टुडिओ ऑडिओ कशा प्रकारे डाउनलोड करू शकता आणि तो ऑडिओ तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकला कसा ॲड करायचा तो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले तुम्हाला सर्वात पहिले YT स्टुडिओ गुगलवर लॉग इन करायचं आहे। गुगलवर YT स्टुडिओ लॉग इन झाल्यावर तुम्हाला आपल्या लोगोच्या खाली इथे स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला म्युझिकचं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे। म्युझिकच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ऑडिओ लायब्ररी असं त्याला नाव आहे। ऑडिओ लायब्ररीला ओपन करायचं। ऑडिओ लायब्ररी ओपन झाल्यावर तुम्हाला इथे जो ऑडिओ पाहिजे तो इथे प्ले करून इथे डाउनलोडचं ऑप्शन इथे खाली तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। आता डाउनलोड झालेला ऑडिओ डायरेक्ट आपल्या फाईलमध्ये येतो। फाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला तो बॅकग्राऊंड म्युझिकला कसा लावायचा ते आपण बघणार आहोत। तर चला आपण बघूयात की तुम्हाला तुमच्या व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक कशी लावायची आहे। बॅकग्राऊंड म्युझिक लावण्यासाठी प्ले स्टोअरवरून सर्वात पहिले InShot ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। काही मास्टर पण करू शकता, पण मी InShot या ॲपमध्ये तुम्हाला व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक लावून दाखवणार आहे। आता इथे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे। ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर तुम्हाला असा इंटरफेस येईल। इथे व्हिडिओ फोटो कलेक्शन, तर तुम्ही सर्वात पहिले व्हिडिओवर क्रिएट न्यू व्हिडिओवर क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला ज्या व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं आहे तो व्हिडिओ इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडच्या साईडला जो म्युझिक आहे आपला ओरिजिनल साऊंड, व्हिडिओ स्टॉप करून ऑडिओवर क्लिक करायचं। ऑडिओवर क्लिक केल्यावर म्युझिकचं ऑप्शन येतं, त्याच्यावर म्युझिक ॲड करून घ्यायचा। तुम्ही जो म्युझिक डाउनलोड केला होता माय म्युझिक म्हणजे माय फाईलमध्ये तुमचा ऑडिओ डाउनलोड झालेला असेल, YT स्टुडिओमधून डाउनलोड केलेला, त्याला क्लिक ॲड करून घ्यायचा। याला पूर्ण सेट करून घ्यायचा एंडपर्यंत जितका आपला व्हिडिओ तिथपर्यंत व्हिडिओ ॲड करायचा। बाकीचं स्प्लिट करून डिलीट करायचा। नंतर पहिले चेक करायचं आपल्या जो ओरिजिनल ऑडिओ आहे त्याचा ऑडिओ फुल करून घ्यायचा आणि त्याला क्लिक करायचं राईट। आणि जो आपला YT स्टुडिओचा ऑडिओ आहे त्याला सर्वात पहिले कमीत कमी 22 किंवा 21-20 वर ठेवून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की तर अजून तुम्हाला वाटत आहे की आपल्या बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज कमी पाहिजे, तर तुम्ही अजून त्याला कमी करू शकता। 5, 10 किंवा 10 वर हे करू शकता। नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करू शकता। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।